पण त्या गायीमध्ये जे 33 कोटी देव वास्तव्य करतात त्या देवांचा सुद्धा बरोबर आहे त्याचा आशीर्वाद आपल्याला लागतो. विठ्ठल आपण आता पहिली दया, आता पाहू आपण क्षमा. दया, क्षमा, शांती. क्षमा म्हणजेच काय तर दुसऱ्याचा अपराध सहन करणं, दुसऱ्याची चुकी याला माफ करणं, यालाच काय म्हणतात क्षमा करणं. आपण द्रौपदीचं उदाहरण घेऊ. द्रौपदीचे 5 मुलं मारली. किती किती 5 मुलं द्रौपदीची त्या अश्वत्थाम्याने मारली. मारायचे होते 5 पांडव पण मारले गेली 5 मुलं. 5 मुलं मारल्याच्या नंतर 5 मुलं मारल्याच्या नंतर द्रौपदीला बातमी कळली की अरे त्या अश्वत्थाम्याने आपली 5च्या 5 मुलं मारली. ती द्रौपदी रडू लागली, आक्रोश करू लागली, केस विचकळलेले. अर्जुन आणि भीम त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर द्रौपदीची तळपायाची आग मस्तकात गेली. द्रौपदी त्या अर्जुनाला आणि भीमाला नाही ते बोलू लागली. आता भीमदादा तुम्हाला मालूम आहे कसा होता. त्यावेळेस ती द्रौपदी त्या भीमाला म्हणू लागली अरे काय कामाचं हे शरीर, नुसतं पैलवानासारखं वाढून ठेवलं, नुसतेच गदा घेऊन फिरतात म्हटले, काय कामाचं. एवढे रथी महारथी बाप असणारे पण 5 मुलं मारले, शेवटी काहीच तुम्ही कामाला आले नाही. काय कामाचे तुम्ही, असं भीमाला बोलायला लागले. भीमाचं बोलणं आहे. भीमाला बोलली नंतर अर्जुनाला वाटलं बस आता आपलं काही खरं नाही. आता भीमाला म्हणली निस्ताच गदा घेऊन येतो गदा, हा निस्ताच गदा घेऊन येतो काय कामाचे. असं अर्जुनाला आता अंगाचा थै थै व्हायला लागला. आता काय खरं नाही. आता द्रौपदी आपल्याला नाही ते बोलल्याशिवाय सोडणार नाही. आणि हे एक मोठं हे माणसं काय करते, बाहेर गेले का मिशेल ताव देते आणि घरात आले का मांजरी सारखं गपचिप बसते. त्याला मालूम काय तर घरात देवी आहे. बाहेर काही का असताना घरात देवी आहे. काही केलं तर बाईचं ऐकावंच लागतं. पुरुष मंडळ तुम्हाला चांगला अनुभव आहे का नाही. ते बाबा म्हणतात शेजारच्या गपचिप बसा, गपचिप बसा, सांगू नका गपचिप बसा. ते बाबा म्हणत असतील भाऊ तुला कसं काय अनुभव. मला नाही अनुभव, मी पाहिलंय. तुम्ही म्हणसाल माझं व्हायचंच राहिलं. विठ्ठल असं काय झालं, एका गावात जोडपं होतं आणि ते जोडपं ती बाई कोणतंही काम असो तुम्हाला तिच्या नवऱ्यालाच करायला लावायची. अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. सकाळी उठायचं, सडा सारवण करायचं, स्वतः करता पाणी ठेवायचं, आपलं झालं की त्याच्या बायकोला ठेवायचं. बायकोची आंघोळ होत नाही तर चहा रेडी ठेवायचा, चहा पाणी होत नाही तर पीठ भिजून ठेवायचं, फक्त तिने पोळ्या टाकायच्या. येल भारताची नकाशी येत होती. आणि मग अशी सगळी काम. पुन्हा 4 वाजले की चहा, दिवसभर याच्यावर कामाला जायचं. असं करता वर्षभर कामच. मग असं केल्याच्या नंतर एक दिवस सण होता. काय सण. आणि मग एक दिवस असा उजळून आला की त्या दिवशी त्या बाईनं तिच्या नवऱ्याला कामच करू दिलं नाही. भागवत महाराज कामच करू दिलं नाही. सकाळी लवकर ती सुटली. नंतर महाराजाला आताच असं यायला लागलं. सकाळी उठली, लवकर उठली. तो 4ला उठायची, 3ला उठून बसली. पाणी तपवलं, सडा सारवण केलं, त्याच्या वाटचं पाणी तपवलं, त्याला उठवलं, पाणी टाकून दिलं. तो आंघोळ करून येत नाही तर चहा रेडी ठेवला. चहा होत नाही तर स्वयंपाकाच्या तयारीला लागली. हा पीठ मळवून देत होता, हिनच पीठ मळवलं. हा म्हणला अगं पीठ कुठं मळती, मी मळतो ना. नाही आज तुम्ही गपचिप बसा. आणि मग सगळे काम तिनच केले. शेजारच्या कांता अक्कानं पाहिलं इथं नाही ना. दुपारी तसंच झालं ना, आता तसंच झालं. आणि मग सकाळच्या कांता अक्कानं पाहिलं की अरे ही बाई क्षण सुद्धा त्या नवऱ्याला गपचीप बसू देत नव्हती. सतत कामाला लावणारी बाई पण आज स्वतः काम करते. जरा विचारावं तरी. ती कांता अक्का त्या शांताबाईकडे गेली. शांताबाईकडे गेल्याच्या नंतर विचारायला लागली, हो शांताबाई. आणि म्हणे
आज तू तुझ्या नवऱ्याला काहीच काम करू दिलं नाही. नंद महाराज काहीच काम करू दिलं नाही म्हणे. का? सकाळी तू सुटली, ज्ञानेश्वर महाराज सकाळी तू सुटली, सारा सारवण तूच केलं, मी सकाळपासून पाहते म्हणले, काहीच करू दिलं नाही ना. त्यावेळेस ज्ञानेश्वर मामा तिने असं उत्तर दिलं, तुम्ही गपचूपच बसले पाहिजे. ते म्हणे त्याचं कारण काय? म्हणे आज बैल पोळा. काय म्हणे? बैल पोळा. ते बाबा म्हणता, बाप्पा गपची बैस, तू गेल्याच्या नंतर आमच्यावर अशी आपत नको आणू. विठ्ठल दया क्षमा शांती ज्याच्या ठिकाणी आहे तेच काय आहे तर संत आहे. मग कागा मुक्ता, मी तुला पहिलं विचारलं की संत कसे असतात, त्यावेळेस तू म्हणाली ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती असते ते संत असतात. मग आता मला सांग, ज्याच्या ठिकाणी दया क्षमा शांती हे तीनही गुण असतात ते संत लोभी असतात का? ते संत अहंकारी असतात का? तर नाही. मग कसे असतात मुक्ताबाई सांग ना. तर तेच मार्गभंगाच्या दुसऱ्या चरणात सांग.